नमस्कार. आज शैलेशदादा पाटील यांच्या निमित्तानं यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या सहकार्यातून आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात नित्यसेवेसाठी नित्यपूजेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली. त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचा आभार आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल की त्याच पाण्याच्या पूजेसाठी आम्ही सगळे एकत्र जमलो आहे. यामध्ये तुम्हाला दिसलं की संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान मास सुरू होतो आहे. त्याचा फोटो आज आपण इथं आणला आहे घेतला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या इथं जे आदरणीय संभाजीराव बेडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर बलिदान मासाच्या निमित्तानं पहिल्या दिवसापासून अगदी आपल्या घरचा करता पुरुष गेलेला दुःख उराशी बाळगून एक महिनाभर बलिदान मास दरबारी बलिदान मास त्याला म्हणतोय तो बलिदान मास पाळला जातोय. त्या अनुषंगाने आज सगळे आम्ही कार्यकर्ते प्रयाग चिखले संगम घाटावरती आम्ही ते केस ओपन करून महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आणि आजच्या दिवसापासून 30 दिवस म्हणजे 18 मार्चपर्यंत हा बलिदान मास चालतोय. 30 दिवस दररोज आमचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या मंडळातले कार्यकर्ते आपल्या मंडळाच्या दारामध्ये संभाजी महाराजांचा बोर्ड ठेवून फोटो ठेवून बॅनर लावून त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. कारण महाराजांचं जे बलिदान आहे ते संपूर्ण एक महिनाभर घडले. महाराजांची हत्या गेली औरंगजेबानं ती एका दिवसात संभाजी महाराजांचं बलिदान घडलेलं नाही. तर संपूर्ण 30 दिवस आणि त्याच्या रोज कोणत्या कारणानं त्यांना उकसवून त्यांना काही ना गोष्टी बाहेर काढण्याच्या उद्देशानं त्यांना धर्मांतर करण्याच्या उद्देशानं त्यांना अत्याचार चालवले. आणि संभाजी महाराज अगदी त्या सगळ्याला पूर्ण उरले. आणि धर्म से बडा कोई नाही काय धर्म मतलब आस्था या भावनेनं संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान पत्करलं. आणि आज त्याच निमित्तानं हा बलिदान मास केला जातोय. माझं या आपल्या माध्यमातून असं एक सांगणं आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजेसाठी आज शैलेशदादांनी आम्हाला सहकार्य केलं. परवा बोलताना त्यांना हे काम किंवा हे कार्य समजलं. ते सुद्धा म्हटले की काही यामध्ये सहकार्य लागलं तर आम्हाला सांगा. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की संभाजी महाराजांच्या बलिदान मासाच्या कार्यात जे काय तुम्हाला याच्यामध्ये काय सहकार्य लागत असेल अगदी बोर्ड लावण्यापासून किंवा काय असेल विषय तर मी सुद्धा बलिदान मास वहिनीसुद्धा बलिदान मास पाळण्याचं त्यांनी मला सांगितलं की मी मनावर घेतलं आहे आणि संभाजी महाराजांसाठी मी बलिदान मास पाळणार आहे. माझं सगळ्या शहरातल्या सगळ्या लोकांना एक विनंती आहे की आपण सुद्धा प्रत्येकानं एक महिनाभर छत्रपती संभाजी महाराजांसाठी बलिदान मास म्हणून एक महिनाभर दुखवटा पाळावा आणि त्यांना नित्य श्रद्धांजली आपल्या वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर मंडळाच्या स्तरावर एक फोटो ठेवून श्रद्धांजली अर्पण करावी असं मी आवाहन करतो. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.